राबोडी परिसरात विकास कामं होत नसून अनधिकृत बांधकामांकडे कानाडोळा करणाऱ्या निष्क्रिय अधिकाऱ्यांना पगार पुरत नसल्यानं पैसे गोळा करून उथळसर प्रभाग समितीच्या अधिकाऱ्यांना तेथील नागरिक दानपेटी सुपूर्द करणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली। कोपट येथील भाजपाच्या कार्यालयात आयोजित 110वा जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात राबोडी येथील नागरिक दानपेटी घेऊन उपस्थित होते। या नागरिकांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन तक्रारींचा पाढा वाचला। राबोडी परिसरात अनधिकृत बांधकामं, फेरीवाले इत्यादी समस्या गंभीर झाल्या असून त्यावर कारवाई करण्यास अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ केली जाते। अनधिकृत बांधकामं मोठ्या प्रमाणावर सुरू असून अधिकाऱ्यांच्या भेटीनंतरही ही कामं सुरूच राहतात। त्यामुळे या बांधकामांमागे विकासक आणि अधिकाऱ्यांची हातमिळवणी असल्याचा दावा केळकर यांनी केला। अधिकाऱ्यांना पगार पुरत नसेल तर आम्ही लोकांकडून पैसे गोळा करून ती दानपेटी उथळसर प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांकडे सुपूर्द करणार आहोत। पैसे घ्या पण कामं करा, अशी विनंती नागरिक अधिकाऱ्यांकडे करणार असल्याचं केळकर यांनी सांगितलं। वर्तकनगर म्हाडा इमारत विकासकाला धार्जिणी भूमिका म्हाडा अधिकारी घेत असून गेली 40 वर्ष व्यवसाय करणाऱ्या येथील दुकानदारांना अधिकाऱ्यांकडून रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली नोटिसा बजावतात। जे रुंदीकरण शक्य नाही त्याचा अट्टहास कशाला, असा प्रश्न विचारत केळकर यांनी सहाय्यक आयुक्त आणि उपायुक्तांना दुकानदारांवर अन्याय होऊ नये याबाबत बजावले।